सातारा स्टेशन के नज़दीक अजिंक्यतारा नटराज मंदिर, सज्जनगड, ठोसेघर, जडनेश्वर प्रतापगड, ओझरडे, गोंदवले मंदिर, महाबळेश्वर, राजगणी, वासोटा किल्ला, नटराज मंदिर. याच्या जे होते ना महाराष्ट्र एक्सप्रेस, होय दादा, होय महाराष्ट्र एक्सप्रेस कुठे इथेच येते ना. महाराष्ट्र एक्सप्रेस इथे येणार आहे ना. हा ह्या इकडे का पलीकडच्या लाईन, त्या लाईनला. हॅलो, हां बघा ना, हे बघितलं का राहुल सर, हे नवीन झाले का इमारती. हां चला असा फोटो काढायचा. हां हां आमच्यासोबत आता धम्मचारी विशुद्ध वाचा आहेत आणि सध्या आपण सातारा रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेस गाडी आता कोल्हापूरवरून येते आहे आणि दीक्षाभूमी नागपूरकडं ती पुढं प्रयाण होत आहे. तेव्हा इकडं मी धम्ममित्र विजय भंडारे आणि आमच्यासोबत आहेत धम्ममित्र राहुल रोकडे, धम्मचारी विशुद्ध वाचा, हे साताऱ्याच्या इकडं भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि सातारा मित्रांच्या वतीनं खूप खूप पुण्यानुमोदन. या ठिकाणी राहुल देवकांत धम्ममित्र राहुल देवकांत आहेत. राहुल रोकडे चुकून आलं तर सॉरी त्याबद्दल. राहुल देवकांत आहेत आणि ते सध्या सातारा रेल्वे स्टेशनवर आलेले आहेत. तर धम्मचारी विशुद्ध वाचा, जय भीम. आपण साताऱ्याच्या दौऱ्यासाठी इकडं आलेला आहात धम्म प्रचार आणि प्रसार करण्याच्या कामी. दर तुम्ही एक 5-6 महिन्यातून 4 महिन्यातून तुमची भेट असते आणि पश्चिम महाराष्ट्रातली धम्म चळवळ ही अधिक गतिमान करण्याच्या उद्देशानं तुम्ही इकडे येत असता आणि इथल्या
मित्रांना, धम्मसहाय्यकांना, धम्मबंधू भगिनींना तुम्ही एक चांगलं असं मार्गदर्शन करता आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही इकडं गेले 5-6 दिवस इकडं आहे. साधारण 10-12 दिवसाचा तुमचा दौरा होता. साधारण पुण्यामध्ये सुद्धा तुमचं काम होतं. तिथलं झाल्यानंतर तुम्ही इकडचं काम धम्मप्रचार पाटण पाक एकदम घाटमातापर्यंत तुम्ही चिपळूण रत्नागिरी या बाँड्रीवर तुम्ही जाऊन आलेला आहात. पाटण तालुक्यातील कोयना नगर, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी नाही का. तर पाटण या ठिकाणावर तुम्ही परत काल कार्यशाळा घेतली इकडं साताऱ्यामध्ये. तेव्हा इकडच्या सातारच्या परिस्थितीबद्दल धम्मचारी विशुद्ध वाचा जय भीम. तर राहुल देवकांत इथं आहेत आपले धम्ममित्र आणि त्यांच्याशी आपण बोलत आहोत. तर राहुलजी बोला, आपण धम्मचार्यांचे गेले 4 दिवस झालं त्यांचं तुम्ही उठबस करत आहात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे भौतिक सुविधा देऊन धम्मप्रचार आणि प्रसार कार्यामध्ये धम्ममित्र राहुल सर जय भीम. आपणाला काय वाटतंय म्हणजे विशुद्ध वाचा हे पेटरीला एकदा आले होते, धम्ममित्रांचं शिबिर घेण्यासाठी आलेले होते. दर 6 महिन्यानं तुम्ही येत असता, तर त्या दृष्टिकोनातून बोला की धम्मचारी यांचं मार्गदर्शन किंवा त्यांच्याबद्दल तुमच्या अपेक्षा, तुमचं मनोगत. सातारा रेल्वे स्टेशनच्या इथं आपण आहोत आणि प्रत्यक्ष इकडचा भाग पाहतोय आणि थोड्या वेळातच आता ते त्यांच्या गावी तिकडं अमरावतीला जात आहेत. तर आपण बोला. जय भीम सर. जय भीम. बोला. विशुद्ध वाचनबद्दल बोलायचं म्हटलं ना तर फार शब्द कमी पडतील, एवढे शब्द आहेत बोलण्यासाठी. आणि खरंच विशुद्ध वाचनच्या सानिध्यात जो येईल तो शुद्धच होतो खऱ्या अर्थात. असे हे विशुद्ध वाचन आहेत. गेले 3 दिवस मी त्यांच्या संपर्कात आहात, संपर्कात आहे आणि विशुद्ध वाचन सोबत असताना एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. काल आमचा वर्कशॉप झाला, त्या वर्कशॉपमध्ये एक वेगळी ऊर्जा आम्हाला मिळाली. वर्कशॉपमध्ये कोण कोण होतं मग इकडं म्हणजे आपले वर्कशॉपमध्ये सगळे आपले धम्ममित्र, साताऱ्याचे, पाटणचे सगळे धम्ममित्र होते, सातारकर सर्व मंडळी होती. बरं. त्यांनी सगळ्यांनी काल वर्कशॉपचा म्हणजे धम्म श्रवण करण्याचा आनंद घेतला आणि विकेंड संडेला तुम्ही एकत्र सगळे जमलेला होता. खूप छान वाटलं. म्हणजे असं दिवस. कोणता विषय होता, काय तुम्हाला म्हणजे काय नेमकं वाटतं त्याबद्दल? आर्याष्टांगिक मार्गावर 1 दिवसाचा वर्कशॉप घेतला होता. बरं. सलग 11 वाजल्यापासून पावणे 5 वाजेपर्यंत 1-1.5 तासाची सुट्टी होता. म्हणजे दिवसभर तुमचं कार्यशाळा चालू होता. ते दुपारी फक्त जेवणाचा ब्रेक घेतला आणि त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू होता. आता आम्ही शिक्षकांनी पेशाने शिक्षक असलो तरी आम्हाला 1 तासभर बोललं तरी आमचा घसा दुखतो. पण विशुद्ध वाचा 11 वाजल्यापासून सकाळी 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बोलत होते. मी म्हणजे त्यांचं विशेष कौतुक केलं की सर कसं काय म्हणजे विशुद्ध वाचा तुम्ही म्हणजे तुम्हाला त्रास होत नाहीये का बोलताना, एवढं सांगत असताना धम्मस छान आणि इतकं कोणतीही नोट्स न घेता, कोणतंही पुस्तक न घेता, हातामध्ये हातात न घेता एवढ्या साध्या सोप्या आणि सामान्य माणसाला समजेल असा धम्म तुम्ही लोकांना सांगताय. खरंच म्हणजे आम्हाला तुमचं इथून पुढे सुद्धा असं सहकार्य मिळालं पाहिजे. ओके. असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच काही दिवसात ते 5-6 महिन्यात त्यांचे घरातील सगळी कामं आटोपून काही दिवस ते सातारा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे यासाठी देत आहेत. तर खूप खूप पुण्यानुमोदन तुमच्या दोघांचंही. तुम्ही तुमचं सर्व टीम यांनी विशुद्ध वाचा यांची उठबस केली, त्यांचं आगत स्वागत केलं, आदर सत्कार केला, त्यांची निवासाची चांगली उत्तम सोय केली अगदी पाटणपर्यंत. तर जेवणाची चांगली सोय केली, निवासाची सोय केली आणि पुढेही तुम्ही चांगल्या पद्धतीनं धम्मकार्य करण्याची अपेक्षा आहे. जय भीम सर. आपला बहुमूल्य वेळ बांधव ग्रुप या चॅनलवर आपण देत आहात. विशुद्ध वाचा जय भीम. आपण सातारमध्ये नेहमी येत असता, पेटरी हे शिबिर आपण केलं आणि मुक्कामी तुम्ही तिकडे शिबिराला होता. तर आपणाला काय वाटतंय म्हणजे साताराचा परिसर आणि तुमचा अमरावतीचा, जळगाव, नागपूर भाग तसं पाहिलं तर 900-950 किलोमीटरवरनं तुम्ही इकडे येता आणि धम्मकार्यामध्ये सहभाग नोंदवता आणि इथल्या लोकांना ऊर्जा देता, प्रेरणा देता. तर आपण या संदर्भानं बोला की आपण काय नेमकं आपला म्हणजे कसं तुम्ही काम करता किंवा काय तुमचं मनोगत या निमित्तानं चॅनलवर आपण बोला, यूट्यूब चॅनलवर. जय भीम. जय भीम. तर मी घरून
या दौऱ्याकरिता 8 तारखेला निघालेलो होतो. बरं बरं. मी 8 तारखेला निघून 9 तारखेला 8 ऑगस्ट पासून आज 8 तुम्ही इकडं ऑगस्टला पश्चिम आणि महाराष्ट्रात 9 आहात. तारखेला मी भाजे सेंटरला गेलो. त्रिरत्न बौद्ध महासंघाचं अरे वा. सेंटर आहे, ट्रेनिंग सेंटर. हां हां हां. त्या ठिकाणी मी 3 दिवस घालवले. अगदी बरोबर. 11 तारखेला सायंकाळी हां हां तेथून निघालो हां हां हां. आणि 11 तारखेला निघून 12 तारखेला म्हणजे मी त्याच दिवशी पुण्याला पोहोचलो. बरोबर. हां 12 हां तारखेला निघालो आणि मग मी आलो सातारला. हां 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 आणि साताऱ्याला आल्या 12 तारखेपासून तर कंटिन्यू हां हां हां. मी म्हणजे आजपर्यंत, हां, म्हणजे आज 17 तारीख आहे, 17 तारखेपर्यंत इथे काही वर्कशॉप, काही मित्रांच्या भेटी, इथल्या धम्मचारींच्या भेटी, इथली जी काही काउन्सिल होती त्या काउन्सिलला सुद्धा मी जॉईन झालो, सहभाग घेतला. आणि काउन्सिल कशी असते, काय असते, याच्याबद्दल आम्ही सर्वांनी एकमेकांनी माहिती घेतली. जी मला होती ती शेअर केली. आणि दिनांक 16 तारखेला मी 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टला काउन्सिल होती. 16 ऑगस्टला आम्ही एक दिवसाचं वर्कशॉप ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये मी भगवान बुद्धांनी जे काही सारनाथ येथे पहिलं प्रवचन दिलं होतं त्या प्रवचनाचा जो मेन भाग होता, जसं पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्ग, त्यापैकी आर्य अष्टांगिक मार्गावर मी वर्कशॉप घेतलेला आहे. आणि तो वर्कशॉप अत्यंत उत्स्फूर्तपणे, म्हणजे त्यात कमीत कमी 20-21 धम्ममित्र त्याच्यात सहभागी झाले होते. आणि सर्वांनी फार सुंदर त्यांना सहकार्य दिलं. जेवणाचा आम्ही एकत्रित आस्वाद घेतला. छान. सातारा हे फारच मला आवडीचं माझं शहर हां आहे. हां हां. धन्यवाद. जय भीम. ओके, आता तुमची गाडी आलेली आहे, तेव्हा तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. मंगलमय. थँक्यू. आपला बहुमोल वेळ काढून माहिती दिली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. विशुद्ध वाचा असंच तुम्ही जाऊन प्रेरणा द्यावी अशी मी विनंती करतो. आणि आपणाला अशाच पद्धतीचे आरोग्य, आयुरारोग्य चांगलं लाभो. आपलं संपूर्ण प्रवास सुखात समृद्धीत जावा. आणि तुमच्या घरी तुम्ही आता उद्या दुपारपर्यंत पोचू शकता. गोंदिया, कोल्हापूर, पुणे असणारी ही बस इथं महाराष्ट्र एक्सप्रेस आलेली आहे कोल्हापूरवरून. आता सध्या ती पुढे चाललेली आहे. कोल्हापूरपासून सातारा या रेल्वे स्टेशनवर आलेली आहे. तेव्हा खूप छानपैकी प्रवास. कुठं माग का? नाही का उघडे? हां, ओके सर. ओके ओके ओके. पोचल्यानंतर फोन करा. ओके, व्यवस्थित जावा. हां. आता मी सध्या स्टेशनवर आहे, रेल्वे स्टेशन. ते विश्वनाथच्या म्हणूनच तुला फोन केला होता. आणि तेव्हा गाडी वाजली ना. काय लगेच केलं असतं, फार उशिरा. विशुद्धाच्या मिळाली नाही जागा. हां, ओके ओके, चालतंय. व्यवस्थित पोचल्यानंतर मग आम्हाला फोन करा. ओके ओके.